नमस्कार. एखाद्या माध्यम समूहानं एखादी मोहीम हाती घ्यावी आणि ती पारच पाडावी असं म्हणतात. म्हणूनच मारुती कांबळेचं काय झालं यासारखा प्रश्न घेऊन आपण पुन्हा पुन्हा त्या विषयातले अपडेट्स देत राहतो. ते देणं आवश्यकही आहे, कारण होतं असं की एकानंतर एक मुद्दा पुढे येत जातो आणि पहिला मुद्दा मागे पडत जातो. सध्या महाराष्ट्रामध्ये कोविडचा मुद्दा धुमाकूळ घालतो आहे. त्यामुळे या कोरोनामुळे बाकीच्या मुद्द्यांचा रोना मात्र वाढलेला आहे. एवढं खरं, महाराष्ट्रात जे काही महत्त्वाचे मुद्दे याआधी म्हणजे मार्च महिन्यापासून घडतायत ते अजूनही चालू आहेत. त्यातली रहस्यभेद होत आहेत. आता यातल्या आणखी काही गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि त्याच तुमच्या समोर मांडण्यासाठी मी आलो आहे. अर्थात आपला नेहमीचा आवडता आणि महाराष्ट्राला हादरवून टाकणारा व्यक्ती म्हणजे सचिन वाझे. सचिन वाझेंच्या प्रकरणामध्ये आणखी काही नवनवीन मुद्दे समोर येत आहेत आणि जे खूप मोठे धक्कादायक आहेत. सचिन वाझे पोलीस अधिकारी होता की अंडरवर्ल्डचा डॉन असा प्रश्न पडावा इतकं भयंकर सत्य त्यातून बाहेर येत आहे. अगदी काल परवा NIAनी सचिन वाझेच्या घरावरती धाड टाकली. ठाण्यामधल्या मायकेल रोडवर सचिन वाझेचं घर आहे आणि या घरावर धाड टाकल्यावर पोलिसांच्या म्हणजे NIAच्या तपासामध्ये काही धक्कादायक गोष्टी दिसून आल्या. आता 62 गोळ्या दिसल्या होत्या. आता 62 गोळ्या या माणसाला आपल्या घरी साठवून ठेवण्याचं कारण काय होतं? बरं, या गोळ्या सरकारी कोट्यातल्या होत्या की गैरसरकारी कोट्यातल्या होत्या? म्हणजे सरकारने दिले पुरवलेल्या होत्या की दुसऱ्या कुठल्या होत्या? तब्बल बंदुकीच्या 62 गोळ्या या वाझेच्या घरी सापडतात आणि या सापडून तिथेच ठेवण्यामागचा हेतू काय? एन्काउंटर स्पेशालिस्ट असलेल्या वाझेंनी आपल्या घरी 62 गोळ्या साठवून ठेवल्या होत्या. हे जरा आश्चर्यकारक नाही का वाटत? बरं, या 62 गोळ्या फक्त एवढंच एक मोठं आश्चर्य असं नाही, तर NIAला आपल्या तपासामध्ये काही अजून महत्त्वपूर्ण धागेदोरे मिळालेले आहेत. ती कोणकोणती आहेत? NIAला सचिन वाझेच्या घरामध्ये 2 परदेशी व्यक्तींचे पासपोर्ट सापडलेले आहेत. आता परदेशी व्यक्तींचे पासपोर्ट सचिन वाझेच्या घरी कसे काय हा प्रश्न पडतो. म्हणजे एक तर ते परदेशी व्यक्ती गुन्हेगार असतील किंवा लॉंग स्टे असेल, विजा संपल्यानंतर भारतामध्ये राहत असतील तर कदाचित तो पासपोर्ट पोलीस जप्त करू शकतात, त्याला ताब्यात घेऊ शकतात, त्यांना अटक करून पुढची कारवाई करू शकतात किंवा परत पाठवतात. हा जो सगळा प्रकार होतो ती करणारी एक वेगळी यंत्रणा आहे आणि असे जप्त केलेले पासपोर्ट हे पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे किंवा तपासी अधिकाऱ्यांच्याकडे जप्त असतात. त्यांच्या कस्टडीमध्ये ते असतात, कोणाच्या घरी असत नाहीत, खाजगी घरी असत नाहीत. सचिन वाझेकडे हे 2 पासपोर्ट सापडले. आता हे 2 पासपोर्टवाले नागरिक नेमके कोणत्या देशाचे? NIAला ते स्पष्ट झालंय, पण NIAच्याकडून अजून ती माहिती बाहेर माध्यमांच्या समोर स्पष्टपणे मांडण्यात आलेली नाही आहे. आता या 2 पासपोर्टपैकी एका व्यक्तीचा सचिन वाझे एन्काउंटर करणार होता हे देखील समोर येत आहे. आता तो विदेशी व्यक्ती कोण हा मोठा प्रश्न आहे. कोण यापेक्षाही का हा अजून एक मोठा प्रश्न आहे. सचिन वाझेला हे एन्काउंटर करावं का वाटत होतं? म्हणजे सचिन वाझे असा उगीच त्या चित्रपटातल्या नायकासारखा त्याला बाई बघितली की मारावी वाटतं. तो रितेश कुमारचा चित्रपट आहे बघा. त्याला बाई बघितली, नवऱ्याशी भांडणारी बाई बघितली की त्याला मारावी वाटते आणि तो बायांचे खून करत सुटतो. असं काही सचिन वाझेच्या डोक्यात असेल का? काहीतरी कारण असल्याशिवाय सचिन वाझे त्या विदेशी व्यक्तीचं एन्काउंटर करण्यासाठी एवढा आसुसलेला असणार नाही. त्या पासपोर्टमधल्या व्यक्तीच्या जीवाचा धोका अद्यापही कमी झालेला नाही आहे असं NIAला वाटतंय आणि म्हणूनच त्या व्यक्तीची सुरक्षा अधिक वाढवली जाते आहे. या दोन्ही व्यक्तींचं म्हणूनच NIA नाव उघड करत नाही आहे. आता हे 2 विदेशी व्यक्ती कोण, कुठल्या कारणाने? म्हणजे सचिन वाझेला फक्त एन्काउंटर करून फेममध्ये यायचं होतं का? आणि जर प्रसिद्धीला यायचं होतं तर असा कोणता तो व्यक्ती होता की ज्यामुळे याचं एन्काउंटर केल्यावर किंवा ज्याला मारल्यावरती सचिन वाझेला मोठी प्रसिद्धी मिळणार होती? या गोष्टी खूप गूढ आहेत. आता सचिन वाझे सध्या NIAच्या कोठडीमध्ये तळोजा कारागृहात आहे. हो, त्याच तळोजा कारागृहात जिथे अर्णव गोस्वामीला ठेवण्यात आलं होतं. आता तळोजा कारागृहातला सचिन वाझे या संबंधीची अधिक माहिती देऊ शकेल का हे देखील आता बघावं लागणार आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये मला एक गोष्ट अजून जाणवते आहे, म्हणजे खटकते आहे ती खरं तर,
की जेव्हा एखाद्या व्यक्तीला अटक केली जाते, जेव्हा त्याच्यावरती असे गंभीर गुन्हे दाखल केले जातात, तेव्हा त्याच्या कुटुंबातील व्यक्ती या बाबी स्पष्ट करण्यासाठी कोर्टामध्ये असतात, माध्यमांच्या समोर येतात किंवा आपली भूमिका मांडत असतात. खरं तर NIAने अटक केल्यानंतर सुरुवातीला ज्या पद्धतीनं शिवसेनेकडून प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं की सचिन वाझे का लादेन आहे का, त्यावेळेला सचिन वाझेच्या समर्थनामध्ये अनेक व्यक्ती पुढे येतील असं वाटलं होतं. म्हणजे मुख्यमंत्रीच स्वतः तो लादेन आहे का, त्याला काय एवढं करता, असं म्हणून समोर होते. विश्वप्रवक्ते संजय राऊत हे देखील या विषयामध्ये धडाडून सुरुवातीला पुढे आले होते. त्यानंतर अगदी सचिन वाझेची पाठराखण करायला त्यावेळेसचे गृहमंत्री देखील पुढे आले होते. पण जसजसं सचिन वाझेचे एक मुद्दे समोर येऊ लागले तसतशी ही मंडळी मागं जाऊ लागली. सुरुवातीला असं वाटलं होतं, मी खटकणाऱ्या गोष्टीवरती येतो आहे, सुरुवातीला असं वाटलं होतं की जेव्हा राज्याचे प्रमुख, गृहमंत्री, एक खासदार सचिन वाझेच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत, तेव्हा त्याच्या कुटुंबातील मंडळींनी खरं तर खूप या बाबी समोर आणायला हव्या होत्या. जसं अन्वय नाईक प्रकरणामध्ये सातत्यानं अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलगी माध्यमांच्या समोर येतात. म्हणजे जसं देवेंद्र फडणवीस सभागृहात बोलल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी त्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन फडणवीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात, तसं या विषयात सचिन वाझे यांच्या कुटुंबाने समोर येणं आवश्यक होतं. नाही म्हणायला सचिन वाझेच्या कुटुंबाकडून म्हणजे भावाकडून एकदा न्यायालयामध्ये हेबियस कॉर्पस दाखल करण्यात आली होती आणि त्याचे स्टेटस विचारण्यात आलं होतं. या व्यतिरिक्त वाझेचं कुटुंब माध्यमांच्या समोर, न्यायालयाच्या समोर आल्याचं दिसलं नाही. किमान पक्षी त्याच्या बातम्या तरी प्रकाशित झालेल्या नाही आहेत. म्हणजे प्रश्न असा पडतोय की वाझेचं कुटुंब समोर येतंय ते लपवलं जातंय की वाझेचं कुटुंब समोरच यायला तयार नाहीये. असं असेल तर गोष्ट खूपच गंभीर आहे म्हणावी लागेल. एक तर सचिन वाझे आपल्या आईच्या मृत्यूच्या प्रसंगात सुद्धा गेला नव्हता याचे किस्से देखील लोक सांगतायत. खरं तर एखाद्या मुलाचा आपल्या वडिलाशी वाद असू शकतो पण त्याच्या आईशी वाद असत नाही. आणि जेव्हा आईशी संबंध येतो तेव्हा मुलं अजून भावूक झालेली असतात. या प्रसंगामध्ये सचिन वाझे आपल्या आईच्या अंत्यसंस्कारास मला जमणार नाही, तुम्ही अटपून घ्या असा निरोप देऊन जातच नाही, हे खूप गंभीर आहे. म्हणजे सचिन वाझे आपल्या कुटुंबासोबत देखील जोडलेला नाही की काय हा प्रश्न पडतो. म्हणूनच कदाचित त्याच्या कुटुंबातील अनेक जण व्यक्ती असूनही त्याच्या रक्षणासाठी किंवा त्याची बाजू मांडण्यासाठी पुढे आलेले दिसत नाहीत. कुटुंबापासून दूर असलेला हा व्यक्ती, सहजपणे कुणालाही मारू शकणारा व्यक्ती, अगदी 10-15 वर्षापूर्वी सुद्धा सचिन वाझेंनी अशा स्वरूपामध्ये माणसं मारण्याचा उद्योग केलेला आहे आपल्या लक्षात येईल. आणि तो परत काही विदेशी नागरिकाचं एन्काउंटर करण्यासाठीची प्रक्रिया करतोय. आता हा विदेशी नागरिक राष्ट्रासाठी, राष्ट्राच्या सुरक्षेसाठी धोकादायक होता का हे देखील तपासणं आवश्यक आहे. कारण विदेशी नागरिकाचा एन्काउंटर करण्यासाठी जेव्हा पोलीस समोर येतात, जेव्हा त्यातून नाव मिळू शकतं, तेव्हा तो राष्ट्राच्या सुरक्षेसाठी धोकादायक होता का आणि त्याला झाकून ठेवून सचिन वाझे संपवू पाहत होता का? का सचिन वाझेला या व्यक्तीसोबतचे संबंध आता उघड होऊ द्यायचे नव्हते? जसं मनसुख हिरेन त्याची गाडी वापरली आणि मनसुख हिरेन आता या विषयातलं सत्य बाहेर काढेल म्हणून सचिन वाझेनं मनसुखलाच संपवून टाकलं असं म्हणतात. तर असं काही आहे का की त्या विदेशी नागरिकांचा सचिन वाझेसोबतचा संबंध खूप उत्तम होता? कारण विदेशी संबंध, विदेशी कनेक्शन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या बाई मीना जॉर्ज यांच्याकडं सचिन वाझेचे पैसे होते त्या बाई आखाती देशामध्ये वाझेचे पैसे गुंतवायच्या. त्यामुळे सचिन वाझेचे विदेशातले असे काही राष्ट्रघातकी संबंध होते का हे देखील तपासणं आवश्यक आहे. NIAच्या तपासामध्ये ते देखील उघड होईल. पण यातले छोटे छोटे अपडेट्स ज्याकडे आता आपण दुर्लक्ष करू शकतो, पण भविष्यात पुढे हेच मुद्दे मोठे म्हणून येण्याची शक्यता आहे, ते देखील तपासले पाहिजेत. म्हणूनच हा एन्काउंटरवाला मला मुद्दा आणि कुटुंबाशी अलिप्त असल्याचा मुद्दा महत्त्वाचा वाटला, तो तुमच्याशी आज शेअर केलाय. तुर्तास इथेच थांबतोय. पुढे अधिक काही अपडेट आले तर आपल्याला देत राहीनच. नमस्कार.